पुरातन काळापासून कवड्यांची माळ किंवा कवडी ही लक्ष्मी मानली जाते। गुढीपाडवा हा हिंदू नवीन वर्षाचा प्रारंभ असलेला महत्त्वाचा दिवस आहे, ज्यामध्ये सकारात्मकता, समृद्धी आणि आशीर्वाद असतात। याशिवाय या दिवशी विविध पारंपरिक रीतिरिवाजांचं पालन करून आपल्या जीवनात सुख, समृद्धी आणि धनप्राप्तीसाठी कामना केली जाते। या दिवशी कवड्यांचा कोणता उपाय केला म्हणजे धनप्राप्ती आणि लक्ष्मीप्राप्ती होऊ शकते, जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। पाडव्याच्या दिवशी तुम्ही 11 कवड्यांचा छोटासा उपाय केला तर नक्कीच तुम्हाला फायदा होईल। या कवड्या पांढऱ्या, तपकिरी किंवा पिवळ्या रंगाच्या असू शकतात। यांना देवी लक्ष्मीचं रूप मानलं जातं। गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्ही 11 कवड्या घेऊन त्यांची पूजा करा आणि लक्ष्मीचा नामजप करत नंतर तुम्ही या कवड्या पिवळ्या रंगाच्या कापडात बांधून तिजोरीत ठेवायच्या आहेत। माता लक्ष्मी तुमच्यावर सदैव कृपा दर्शवत राहील। पण हे करत असताना आपण प्रयत्न, कष्ट आणि मेहनत सुरूच ठेवायची आहे। गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्ही आणखीन एक उपाय करू शकता, ते म्हणजे 11 कवड्या लाल रंगाच्या कापडात बांधून तुम्ही तो कापड घराच्या मुख्य द्वारावर बांधू शकता। यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर जाते आणि बाहेरची नकारात्मक ऊर्जा घरात येत नाही। गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्ही स्वतःला वाईट नजरेपासून किंवा नकारात्मक ऊर्जेपासून दूर ठेवण्यासाठी कवड्यांचा उपयोग करू शकता। यासाठी तुम्ही कवड्यांना लाल किंवा पिवळ्या रंगाच्या कापडात बांधून स्वतःकडे ठेवू शकता। व्यवसायात किंवा नोकरीत वृद्धीसाठी किंवा नफ्यासाठी कवड्याचा उपयोग तुम्ही करू शकता। पाडव्याच्या दिवशी कवड्याची पूजा करून या कवड्या तुम्ही तुमच्या गल्ल्यात किंवा ड्रॉवरमध्ये ठेवू शकता। गुढीपाडवा हा एक नवा आरंभाचा दिवस मानला जातो आणि आदर्शाचा दिवस मानला जातो। चला तर मग या दिवशी सकारात्मक विचार, धार्मिकतेची ताकद आणि समृद्धी आपल्या जीवनात आणण्यासाठी कवड्यांचा हा उपयोग नक्की करून पाहूयात। अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी नवशक्तीचं YouTube पेज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।